गौरव पाणघवाने यांच्या मार्गदर्शनाखाली शक्ती अभियानाची नाशिकमध्ये सुरुवात करण्यात आली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना दिलेल्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचारावरच शक्ती अभियान आधारलंय। राजकीय आणि सामाजिक निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविण्याच्या हेतूने शक्ती अभियानाची सुरुवात आजपासून नाशिक येथे करण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात युवक काँग्रेसच्या मार्फत शक्ती अभियान राबविण्यात येईल अशी घोषणा युवक काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष गौरव पाणघवाने यांनी केली आहे। शक्ती अभियानाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी शक्ती अभियानाच्या संदर्भातील पोस्टरचं अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आलं। महिलांना त्यांचा हक्क आणि अधिकार सन्मानपूर्वक मिळावा यासाठी शक्ती अभियानाच्या रूपाने हे अभियान सुरू झालंय। शिक्षण आणि नोकरीत महिलांना समान संधी मिळायला हवी। केंद्र आणि राज्य सरकारच्या बरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बजेटमध्ये सुद्धा महिलांशी संबंधित योजनांचा वाटा 50% असावा या मागण्यांच्या जोडीनं नफरत आणि हिंसेच्या विरोधात महिलांसाठी पुढाकार। महिलांचे प्रश्न महिला अधिक सक्षमपणे मांडू शकतात, सोडवूही शकतात। शक्ती अभियान हे महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि महिलांचा हक्क आणि अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी उभारलेलं आंदोलन आहे। महिलांनी एकत्र येऊन आपला आवाज बुलंद करावा असा या अभियानाचा हेतू आहे। देशात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून वर्षभरापूर्वी युवक काँग्रेसनं इंदिरा फेलोशिपची घोषणा केली। राजकारण आणि पक्ष संघटनेत महिलांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशानं टाकलेले हे क्रांतिकारी पाऊल होते। इंदिरा फेलोशिपच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना व्यासपीठ मिळावं। आता ग्रामीण आणि शहरी भागात तळागाळात काम करणाऱ्या आणि नेतृत्व करण्याची इच्छा असणाऱ्या महिलांसाठी शक्ती अभियान ही सुवर्ण संधी आहे। त्यामुळे महिलांनी या अभियानात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असं आवाहन युवक जिल्हा अध्यक्ष गौरव पाणघवाने यांनी केलंय। यावेळी गौरव पाणघवाने, जिल्हा अध्यक्ष युवक काँग्रेस मयूर पाटील, सचिव युवक काँग्रेस नाशिक राहुल मोरे, जिल्हा उपाध्यक्ष आकाश थोरात, महासचिव युवक काँग्रेस नाशिक आदी उपस्थित होते। काँग्रेस पक्षामार्फत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगेजी व विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधीजी यांच्या मार्फत महिलांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा संधी काँग्रेस पक्षाने आणली आहे। ह्या योजनेचे नाव इंदिरा फेलोशिप आहे। ह्या प्रक्रियेतून महिलांना चांगला प्लॅटफॉर्म तयार होणार आहे, ज्याच्यातून महिलांना एक सक्षम नेतृत्व करायची संधी डायरेक्टली राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस पक्ष देणार आहेत। ज्या महिला चा आवाज देशभरामध्ये जो दाबला जात आहे, तो आवाज देश पातळीवर पोहोचवण्याचं काम श्री राहुल गांधीजी व मल्लिकार्जुन खरगेजी हे पोहोचवणार आहेत। याच्यामधून 50% आरक्षण महिलांना गव्हर्नमेंट जॉब आणि सरकारच्या माध्यमातून त्यांना आवाज देश पातळीवरून भेटणार आहे। ठीक आहे। कमिटीमार्फत आदरणीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब व विरोधी पक्षनेते राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधी फेलोशिप ही नवीन योजना आपण सुरू केली आहे। त्या अंतर्गत ज्या महिला कॅपेबल असतील त्यांना राष्ट्रीय राजकारणात, राष्ट्रीय किंवा देश पातळीवरती यांना आपण एक नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहोत।